शिवसेना भवनमध्ये आज दुपारी 2 वाजता ठाकरेंच्या सेनेची बैठक असणार आहे आणि याच बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केली जाणार आहे। प्रचाराची रणनीती असेल, याशिवाय इतर महत्त्वाच्या बाबींवरती मार्गदर्शन केले जाणार आहे। तसेच मनसे नेते अमित ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये जाणार आहेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची खलबत्त बघायला मिळते। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खलबत्त झाली आहे। माजी खासदार राहुल शेवाळे, निरंजन डावखरे या बैठकीला उपस्थित होते। मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने मॅरेथॉन बैठकाही सुरू आहेत। बंडखोरी आणि नाराज उमेदवारांच्या माघारी संदर्भात या बैठकांमध्ये चर्चा केली जाते। महायुतीचे आमचे उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे मत त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्हीही काही आमच्या लोकांशी विनंती केली। या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं। युती झालेली आहे, युतीमध्ये उभं राहण्याने काही हासिल होणार नाही याची आम्हाला त्यांना जाणीव पण करून देतोय। कार्यकर्त्यांचं पण नुकसान होऊ नये आणि युतीचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत। कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी सारासार विचार करावा